दगडफेक झाली आंतरवली सराटीमध्ये. त्याच्यानंतर तो लाठीमार झाला. त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे, राजेश टोपे, ह्या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवार साहेबांना तिकडे नेलं. तो महात्माच पाहिजे होता एखादा, लिंबू का पिणारा, अंगारा लावणारा. त्याला लय चमत्कारिक बाबा आहे. ते चमत्कारिक बाबाला लय कळत आहे. चमत्कारिक बाबा आहे. अरे बाबा. आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा लगे टिळा लाव थोडासा, एक नसतो का ते असा असं असं इकडून इकडून असं. वर बाबा तपासण्याला आता लागत आहे गिरायक त्याला बरंच. आता गिरायक लागत त्याला लय अंतर्ज्ञानी देऊ. त्याला लय कळत असलं. फक्त एक ध्यानात ठेवी, दंगली घडून येऊन देऊ नको. हां, तो स्वप्न पूर्ण करू नको. गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको. ध्यानात राहू दे. म्हातारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको. ध्यानात राहू दे. बाकीचं बोल, तुला काय बोलायचं ती. हां, तो ह्या डोक्यात जे म्हातारपणाला एक जी मस्ती आलेली ना, ती फक्त येऊन देऊ नको. गरिबात दंगली लावू नको तू. हां, उपोषणाच्या पुढं उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको. आमचं आणि त्यांचं कसलंच वैर नाही. हो, गोरगरीब ओबीसीचं आणि आमचं हे पाप मात्र तू करू नको. एवढं ध्यानात राहू दे. तू पाप करू नको विनाकारण. कारण ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही ते लोक तू मराठ्यांच्या अंगावर घालू नको. आणि त्यांना पण माझी विनंती आहे, तुम्ही फुकट इकत भांडण त्याच्यामुळे घेऊ नका. हां, तुमचं आमचं काय नाही आहे. तुमचे आमचे ताटं एक आहेत. गोरगरिबाच्या उगच ते छगन भुजबळ मारामाऱ्या लावणारे. आणि छगन भुजबळ म्हातारपणाला तू हे काम करू नको. हां, तू शेवटी बुद्धीचा वापर कर. तुझ्या वयाचा विचार कर. हां, तू गोरगरिबात तू बंगल्यात दडून बसशील, तू येशीत बसशील. गोरगरिबांना भोगावं लागतं आहे आम्हाला, गरीब मराठ्याला, गरीब ओबीसीला. तू आमच्यात वादं लावायचं फडणवीसचं ऐकून बंद कर. हां, एवढं मात्र ध्यानात ठेवतो. बाकीचं मी बघतो कोण कुठं गेलतं आणि कोण कुठं होता आणि कोणी आणून बसेल आणि काय आहे. सरकार आहे फडणवीसजवळ. फडणवीस करीन चौकशी.